मंडळी नमस्कार मंडळी. छान तुम्ही कार्यक्रम केलात आहे. ओके, असा हात वरती करा सगळ्यांनी. शाबास केलं स्वतःला. एवढा छान कार्यक्रम घेतला. आम्ही व्हिडिओ पाहत होतो. आम्ही प्रवासामध्ये रुपाली मॅडम व्हिडिओ टाकत होत्या आणि कोण व्हिडिओ टाकत होत्या. मॅडम तुमचं गाणं डान्स छान झाला बघितलं आम्ही खास. आणि तो पोचला. आमचे 4000 सभासद आहेत. 4000 सभासद तुम्ही पोचलेला आहात. त्यामुळे तुम्ही इलेक्शन वगैरे आलं काय हरकत नाही. त्यामुळे इलेक्शन वगैरे निवडून येतील कारण 4000 लोकांनी बघितलेलं आहे. सर्वप्रथम सर्व महिलांचं मी अभिनंदन करतो. एवढा छान कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला केला आहे. आणि खास करून स्वाती कांबेरकर मॅडम तुमचं अभिनंदन. स्वाती ताई तुमचं अभिनंदन खास परीक्षेमध्ये घेतलेलं आहे. काय असं नाही होत मला जोरदार आमचे मेंबर किती आहेत? मेंबर वर्ष ग्लोबलचे मेंबर महिला किती हात वरती काय? ओके, आपली स्टाईल कशी असते? टाळ्या वाजवता ना, जोरात टाळ्या वाजवा. कमान हे आमच्या सगळ्या रजिस्टर समाजात महिला आहेत. धनितावरती धनिता ही धनिता रेडीज ही उद्योजिका आहे. वय वर्ष 23 आणि 23 वर्षामध्ये यांनी खूप मोठा व्यवसाय सांभाळलेला आहे. हिच्याकडे एसीचं खूप मोठं शॉप आहे. आणि कुठली नायकीची ऑथराइज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत. आणि खूप डॅशिंग आहे. येस, थँक्यू. आणि सर्व गुण संपन्न अशी आहे. कर्तव्य पण आहे यावर्षी. पण ही जेव्हा आमच्या पहिल्यांदा आली होती आमची गोलवाला कॅम्पला, तेव्हा ती आल्यानंतर खूप घाबरत होती. पण नंतर ती आल्यानंतर एवढी जबरदस्त ती आज हुशार झाले, सर्व ठिकाणी इन्व्हॉल्व होते, पुढे येते. अशा अनेक महिला आमच्याकडे आहेत की ज्या पुढे येत आहे. की आमच्यावर आता स्पेशली तुम्हाला काही प्रशिक्षण दिलं. रश्मी तू काय बोलली का? रश्मी तांबोळे आहे, डॉक्टर पिशा आहे, किंवा मग वीणा देवळेकर असेल, गीता गांधी असेल आणि बाकी सगळे लोक आहेत. या सगळ्यांनी हा परिश्रम करून कार्यक्रम छान केला आहे. राजेश्री आहे. तर सर्वप्रथम तुम्ही खूप छान कार्यक्रम केला आहे. रुपाली जी आमच्या सचिव आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला सगळ्यांनी मुंबईचा कार्यक्रम तुम्हाला पाहायला खास आले. मुंबईला संदीप गांधी मुंबईच्या वैश्य समाजाच्या कमिटीवरती आहेत. म्हणजे आजचा कार्यक्रम तुम्ही सर्व ठिकाणी पोहोचलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही हे साध्य केलेलं आहे. मी नेहमी सांगतो महिला म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतो. आपण जेव्हा शिक्षण घेतो, काही शिकतो, ती सरस्वती आपल्याला मिळते आणि त्या सरस्वती माध्यमातून पुढे लक्ष्मी डेफिनेटली मिळत असते आपल्याला. तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम शर्मिला केसरकर मॅडम खूप छान केलेला आहे. एकदा पुन्हा एकदा शर्मिला मॅडम टाळ्या वाजवा. म्हणजे आम्ही तुमचे वारंवार कार्यक्रम म्हणतो, आम्ही जातो खास आणि नाचायला मिळतो. म्हणजे आम्हाला पण नाचायचं आहे. तर पुढच्या वेळी नक्की आवडून एखादा कार्यक्रम असा लावा तिथे आम्हाला पण नाचायला मिळेल. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट ह्या माध्यमातून सर आम्ही हा पूर्ण अखिल वैश्यांना आपण एकत्र केलेला आहे आणि ग्लोबल म्हटलं आपण. याच्यामध्ये आपले वेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. म्हणजे आपण म्हणतोय की उद्योग, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था आणि इथे सर्व प्रकारचे आपल्या वैश्य समाजाला आपण एकत्र केले. प्रामुख्याने उद्योग करणाऱ्या महिलांना आम्ही एकत्र करतोय. मग छोटा जरी उद्योग असेल, एखाद्याचा घरगुती जरी व्यवसाय असेल, तर त्या महिलांना प्लॅटफॉर्म आपल्याकडे मिळतोय. इथे ते येतात, त्यांना प्रशिक्षण मिळतं, मार्गदर्शन मिळतं. सेल कसा वाढवायचा, आपला व्यवसाय कसा वाढवायचा, कम्युनिकेशन कसं डेव्हलप करायचं, अशा अनेक गोष्टी त्यांना शिकायला मिळतात. त्या मी वारंवार त्यांना शिकवतो. त्याचबरोबर नेटवर्किंग नावाचा कन्सेप्ट आहे. नेटवर्किंग म्हणजे काय? तुम्ही एकमेकांना भेटता आणि बिझनेस कार्ड देता. किती महिला या ठिकाणी आहेत की ज्यांचं बिझनेस कार्ड आहे? व्हेरी गुड. नेहा ना? यस नेहा, तुझं काय झालं मार्गदर्शन? अच्छा, बाकी आहे याचं. ओके, तर व्हिजिटिंग कार्ड तुमचं असतं ते तुम्ही आठवणीने छापा. व्हिजिटिंग कार्ड लोकांना द्या आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा मिळतो. ते शिटीचा पण आहे. शिटीचा वाळके शिटीचा पण खूप जुनी. म्हणजे मी ठाण्यामध्ये होतो तेव्हा मला वाटतं शिटीचा 14-15 वर्षाची असतील आणि मी समाजाचा अध्यक्ष होतो ठाण्यामध्ये. आणि तेव्हा तिला पहिला प्लॅटफॉर्म मी दिला आमच्या समाजामध्ये. सूत्रसंचलन करणारी मुलगी 12-13 वर्षाची. लोक बघत बसले एवढे चांगल्या प्रकारे तिने सूत्रसंचलन केलं. त्यानंतर शिटीचा तिचा आलेख असं वाढवत गेली पुढे आणि खूप चांगल्या प्रकारे त्या यशस्वी झालेल्या आहे. तर अशा अनेक समाजातल्या महिला पुढे आल्या की ते मिळतात. इथे आमचा स्वाती असेल किंवा पौर्णिमा असेल, छान प्रकारे बोलताय. तर तुम्हाला ती एक कला असते. म्हणजे महिला ही मल्टीटास्किंग असते. तुम्ही जेवण करता करता मध्येच मुलाला धरता, मध्येच जेवण हे करता, मध्ये चहा ठेवता, मध्येच गॅस लावता, फॅन बंद करता, नवऱ्याशी बोलता, सासूबाईशी बोलता, मध्येच औषध काढता. म्हणजे अनेक हात त्या महिलेला असतात. एवढ्या मल्टीटास्किंग महिला असल्यामुळे मला तुमचा नेहमीच गर्व वाटतो, अभिमान वाटतो. आणि मला आठवतं की माझ्या घडणीमध्ये किंवा माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या 3ऱ्या वर्षी वाढतो. मग माझ्या आईने मला मोठं केलं आणि आज संस्कार दिले, यशस्वी बनण्यासाठी मला साथ दिली, मला शिक्षण दिलं आणि आज खूप मोठ्या प्रमाणात मी यशस्वी झालो. तर महिलांचा खूप
मोठा हातभार असतो. म्हणजे एक वेळेस वडील नसतील तरी चालतील मुलाला, पण आई नेमकी असावी. कारण आई खूप मल्टीटास्किंग असेल, ती जिद्दीने ती उभी करू शकते. त्यामुळे महिलांबद्दल आपल्या समाजात पण खूप मोठा मान आहे. फक्त एक खंत आम्हाला नेहमी असते की आपल्या समाजातल्या महिला उद्योग क्षेत्रात पुढे यायला पाहिजे. आम्ही आता येत होतो, रातू सर बरोबर माझे होते, तर तेव्हा ते सांगा होतं की महिलांनी देखील उद्योगात पुढे यावं. तुमच्यामधल्या काही महिलांकडे खरोखर जर ती आग असेल, पॅशन असेल, किंवा तुम्हाला उद्योगात पुढे जायची इच्छा असेल, तर आम्ही एक कार्यक्रम चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही विनामूल्य पूर्ण मार्गदर्शन करणार आहोत. वर्षभराचं तुम्हाला आम्ही काही सत्र घेतले, आपल्याला काही डोनेट मिळाले, त्यांनी डोनेशन दिलेलं आहे की तुम्हाला पूर्णपणे म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, पूर्ण दिवसाचं प्रशिक्षण असं वर्षभर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि ते देखील विनामूल्य. अशा प्रकारचे आपण काही मार्गदर्शन सत्र चालू केले. तुमचा आज बिझनेस जर वर्षाचा 10 लाखाचा असेल, तो 10 लाखाचा बिझनेस 1 करोड कसा जाईल, बिझनेस 1 करोडचा असेल तो 20 करोडमध्ये कसा जाईल. अशा प्रकारे तुम्हाला काही प्रशिक्षण दिलं असेल, तर प्रशिक्षणामधून माणसं घडतात याचा पण आपला अनुभव आहे किंवा आपण केलेला आहे. तर हे आपण करतोय. आज कार्यक्रमाला खातू साहेबांकडे खूप त्यांना बरं वाटलं, आनंद झाला. पहिला सत्कार आहे. आणि त्यांनी एक घोषणा मला करायला सांगितली की पुढच्या वेळेला या महिलांसाठी माझ्यातर्फे 5,000 रुपये जाहीर करा. तर त्या महिलांसाठी 5,000 रुपये देणगी दिल्या जाहीर केलेली आहे. तर 5,000 कसे वापरायचे ते आपण ठरवूया. पिकनिकला करायचं की उद्योजकासाठी वापरायची की पार्टी करायची की आणि काय करायचं हे तुम्ही लोक ठरवा महिलांनी. तर अजून तरी खातू मसाल्याबद्दल पण सांगितलं. म्हणजे आपण नेहमी सांगतो, मी नेहमी सांगतो, मार्केटिंग म्हणजे काय. मार्केटिंग म्हणजे मला ढोल वाजवत असतो. हा कोंडलेकर साहेब, मार्केटिंग म्हणजे काय, ढोल वाजवतो आपण. खातू साहेबांना खास तुम्ही बघा, म्हणजे उद्योजक किंवा मार्केटिंग काय असते, पिशवी आपण गुंडाळून देते, त्यामुळे पिशवी ओपन करून द्या, माझं नाव दिसतंय खातू. नंतर मला म्हणाले हा ब्रँडिंग काय असतं. बिझनेस करायला घाबरायचं काय, आपण घाबरतो. तुम्ही काय करता सांगतच नाही, लोकांना माहितीच नसतं तुम्ही काय करता. सांगा लोकांना काय करतात, की भाऊ मी इन्शुरन्सचा बिझनेस करते, मी लाडू विकते, चकल्या विकते, मी ड्रेस आहे, माझं ब्युटी पार्लर आहे. जे काय तुमचा व्यवसाय असेल ना, माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही सांगत नाही, आम्ही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. आमच्याकडे 4,000 लोकांचा ग्रुप आहे वेगवेगळ्या प्रकारचे. प्रमोशन करा तुमचं, सांगा लोकांना, फोन करा लोकांना, भेटा आम्हाला येऊन. आमच्या रेग्युलर मिटिंग असतात. आज बदलापूरला कार्यक्रम घेण्याबद्दल थोडंसं मला शंका होती, एवढं लांब घ्यायचं का, लोक येतील का. तर साऊथ अमेरिकेमध्ये सर करायचं, त्यांच्याबरोबर मोठे खंदे लोक होते. तिसरं माझ्यावर सगळे लोक आहेत, तुम्ही विश्वास टाका. आणि म्हटलं हरकत नाही. आमच्या रुपाली मॅडमला टेन्शन होतं, कारण त्या सचिव आहेत, त्यामुळे टेन्शन त्यांना असणार. कार्यक्रम जो होतोय तो वैश्य ग्लोबलच्या नावाखाली होतोय. आणि आमचा वैश्य ग्लोबलची खासियत आहे, आमचा कार्यक्रम म्हणजे दर्जेदारच होतो. मग तो आमचा लिडरशिप प्रोग्राम असो, मागचा 12 जानेवारीला आम्ही कार्यक्रम केला, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. सर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत 700 लोक हॉलमध्ये होते. एक खुर्ची खाली नाही. तुम्ही असा एक फोटो दाखवा आम्हाला की कुठल्या वेळेस खुर्ची खाली आहे. म्हणजे 100 लोक आले 7 वाजता, त्यातले 50 परत गेले, परत नवीन आले 100, परत 11 वाजता तर ते 100-150 घरी गेले, परत नवीन 200 लोक आले, परत 1.5-2 वाजता 150 लोक खाली झाले, परत 200 लोक नवीन आले. असं करत करत रात्री 8 वाजेपर्यंत हॉल फुल. लोक विचार करतात, लोक जातात की नाही जात आहेत. लोक जात होते पण लोक येत होते. लोक जात होते पण लोक येत होते. ते येण्या जाण्याचा प्रवास चालूच असतो, परंतु अखंड चालत राहणं, अखंड ते त्याच्या मागे नियोजन करणं हे आम्ही केलं होतं. आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की एवढी माणसं हॉलमध्ये येणार. आणि तो कार्यक्रम यशस्वी झाला. अनेक लोकांनी तो कार्यक्रम बघितला, स्तुती केली, लोकांचे फोन आले. आणि त्याच्यानंतर परत आम्ही एक कार्यक्रम केला 12 तारखेला मार्चला, जो दादरला कार्यक्रम होता उद्योजकांचा. आता आमचा कार्यक्रम येतोय, आम्ही क्रिकेटचे मॅचेस ठेवले 20 तारखेला. त्या मॅचेसला तुम्ही या. त्यानंतर पुढच्या वर्षीचा कार्यक्रमात आम्ही घोषणा केलेली आहे 12 जानेवारीचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला आपले वैश्य बांधव असतील 10,000 लोक असतील. किती? 10,000 वैश्य बांधव पुढच्या वर्षी आपण गोळा करतोय, एकत्र करतोय पूर्ण जगभरातून. म्हणजे अमेरिकेतून लोक येतील, दुबईमधून पण येतील, कोकण पासून ते पार कोल्हापूर, सोलापूर, सुरत पासून ते बदलापूर, अंबरनाथ, फार तुमचं कर्जत कसं सगळी माणसं त्या कार्यक्रमाला येतील. असं मोठा कार्यक्रम आपण करणार आहोत, कारण मोठं विजन घेऊन आपण चाललोय. आपल्यावर खूप मोठी मोठी माणसं आहेत. आता 26 तारखेला आमचा अलिबागमधला टूर आहे, तिकडे आम्हाला काही मोठे मोठे उद्योजक मिळतात. आपल्या समाजामध्ये असे मोठे मोठे उद्योजक आहेत, आपण कल्पना करू शकत नाही. आपल्या समाजातले एक उद्योजक आहे धवण नावाचा, त्याचा बिझनेस आहे 20,000 करोडचा. किती? 20,000 करोडचा बिझनेस आहे, टर्नओव्हर आहे. आपल्याकडे उद्योजक असे खूप मोठे मोठे उद्योजक आहेत. शेअर मार्केटमध्ये आपण नाव ऐकलं असेल, स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात मोठा बाप आहे सध्या इंडियामध्ये, ज्याचं नाव आहे अवधूत साठे. हे अवधूत साठे आपले वैश्यवाडी आहे, जे लोकांना श्रीमंत व्हायला शिकवतात स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. तो आपला माणूस आहे.
असे अनेक लोक आहेत आपल्या समाजामध्ये. तर डेफिनेटली त्या सगळ्या लोकांना आपण एकत्र घेऊन चाललोय. आमचं एकच ब्रीद वाक्य आहे, एकच ध्यास वैश्य समाजाचा विकास. आणि यामध्ये आम्ही चालतो. आमच्या इथे कुठले हेवे दावे नाहीत आणि आमच्याकडे सर सकारात्मक विचाराचे लोक येतात. नकारात्मक विचारचा माणूस आला की तो आपोआपच जातो बाहेर. त्याला दिसतं बा इथं का आपलं होत नाहीये, मी काय 4 गोष्टी बोललो गॉसिपिंग बद्दल, ते ऐकतच नाही माझं. मी काय निगेटिव्ह टाकलं कोण कमेंटच करत नाही. पण पॉझिटिव्ह असेल तर सगळे व्हेरी गुड म्हणतात, थंब देतात, अभिनंदन करतात. तर जगामध्ये दुःख खूप असतं. मी नेहमी म्हणतो आनंदी राहणं हे पाप नव्हे, आनंदी राहणं हे पाप नव्हे, परंतु आनंदी न राहणं यासारखा दुसरा शाप नव्हे. तर नेहमी आनंदी राहा, हॅपी राहा. आणि आज तुमचा कार्यक्रम वेगळा आहे. काहीतरी पुन्हा संधी येईल तेव्हा सविस्तर बोलूया आपण. कारण माझी आवड आहे लोकांना मार्गदर्शन करणं, बोलणं. त्यामुळे 4-4 दिवस मी बोलत असतो. लोणावळ्याला आमचा कॅम्प आहे, ते 2 दिवस मी बोलणार आहे कंटिन्यू. त्यामुळे डेफिनेटली तो मला आवडतं. त्यातून आज ही संस्था मोठी झाली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आमचे लोक येत आहेत. आम्ही त्यांना मदत करतो, सहकार्य करतोय. माझे सहकारी विष्णू सातवसे सर आहेत, राज साळवीकर आहेत, रुपाली आणि अजून मोठे माणसं आमच्यासोबत आहेत. दीपक मेहताजी मोठं नाव आहे, डोंबिवलीमध्ये होते. उत्सव तुम्ही ऐकला असा, डोंबिवली जो कार्यक्रम आहे तो उत्सव, त्याचे अध्यक्ष अनेक वर्ष होते. ऑलिम्पिकमध्ये ते ऑलिम्पिकच्या कमिटीवरती ते आहेत. मनोज आंगर हे खूप मोठे उद्योजक आहेत पनवेलमध्ये, ज्यांचे 101 ट्रक, JCB, डंपर अशा प्रकारचे मोठे उद्योजक आहेत. त्याच्यानंतर संजय भाट मोठे उद्योजक आहेत, ज्यांच्याकडे 700 लोकांना त्यांचे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर चंद्रकांत खाडे नावाचे आमचे दुसरे ट्रस्टी आहेत आणि अनेक आमचे सभासद आहेत जे वेगळ्या प्रकारे काम करत आहेत. तर तुम्ही आमच्या सोबत या. फक्त महिलांसाठी आपण मेंबरशिप ठेवलेली आहे. सर्वसाधारण मेंबरशिप आहे 500 रुपये फक्त. 500 म्हणून तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होता आणि आमचा ऑफिशियल ग्रुप आहे. ते तुम्ही मेंबर म्हणून येता, तुमचा बिझनेस सांगता, मिटिंगला येता, सभेला येता आणि त्याचा फायदा खूप जास्त मिळतो. शेवटी एवढंच म्हणतो, एकमेकांच्या रंगात रंगतील सारे, एकमेकांच्या रंगात रंगतील सारे. आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे. हे गीत आहे वैश्य समाजाचं एकीचं. हे गीत आहे आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याचं. हे गीत आहे महिलांच्या सक्षमीकरणचं. हे गीत आहे महिला दिनानिमित्त सर्व महिलांना एकत्र आणण्याचं. तर सगळ्या महिलांचं अभिनंदन. खूप छान कार्यक्रम केला. नजर लागून अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. मी खूप भारावून गेलेलो आहे. मॅडम खूप छान झालं. व्हेरी गुड. सगळ्यांसाठी सगळ्यांना माझ्यातर्फे एक चॉकलेट. ओके, सो थँक्यू.